श्री राम जय जय राम। 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 पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। भक्त्या तुनन्या शक्य अहमेवं विधो अर्जुन। ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुः पदम्। मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं। तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, सद्गुरु गंगागिरी महाराजांनी प्रारंभ केलेला 178वा अखंड हरिनाम सप्ताह, या हरिनाम सप्ताहाचा आजचा 6वा दिवस आहे। आज दशमी आहे। काल रविवार होता आणि काल गर्दीचा उच्चांक होता, त्यामुळं लोकांना जरा रस्ते अरुंद असल्यामुळं त्रास झाला। काही लोकांना इथपर्यंत पोहोचण्याकरिता जवळजवळ 4-4, 5-5 तास लागले। आता आपले कार्यक्रम खेड्यामध्ये असतात, खेड्यांचे रस्ते थोडे छोटे असतात, आणि ट्रॉफिकमध्ये भाकरीचे साधनं अडकले, त्यामुळे काल जरा गावकऱ्यांची ओढाताण झाली। पण नाहीला त्याला आपण काही करू शकत नाही, कारण चौकडून जनतेचा समाजाचा ओघ आहेत। रस्ते जरा लहान आहेत, डबल साधन जाण्याकरता अडचण येते, आणि मग अडकलं साधन म्हणजे ट्रॉफिक जाम होते।
शक्यतो आज तसं होणार नाही. काही पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. तरी पण शेवटी समाज जास्त आल्याच्या नंतर तो रस्ता जर कमी पडायला लागला तर यंत्रणा तरी काय करेल. असलेल्या आलेल्या अडचणीवर मात करायची असते. आज दशमी आहेत, उद्या एकादशी आहेत, उद्या फराळाच्या पंगत असणार आहेत. उद्याकरिता जवळजवळ 300-350 क्विंटल साबुदाणा आणि 100 क्विंटल भगरीची व्यवस्था केलेली आहे फराळाकरता. आज आमटीच्या प्रसादाचा शेवटचा दिवस आहे. आमटी भाकरीचा आस्वाद घ्या. काल सारखी ओढाताण आज होणार नाही, कारण काल भाकरीचे साधनं वेळेवर पोहोचले नाही. साधनं वेळेवर पोहोचणंही महत्त्वाचं असतं, कारण हे गावागावातून भाकरी येतात. भजन, अखंड भजन चालू आहेत. प्रत्येक वर्षी असतं, याही वर्षी आहेत. अखंड भजन, हजारो टाळकरी मिळून हे भजन चालतं. यावर्षी पाऊस नाही आहे. सप्ताह सुरू होण्याच्या आधी होऊन गेला आणि सप्ताह झाल्यानंतरही पावसाची गरज आहे. निश्चित येईल पाऊस. पिकं तसे चांगले आहेत यावर्षी. शेतकऱ्याचं जीवन शेतीवर असतं आणि शेतीला पावसाची गरज असते. म्हणून भगवंतानी पाऊस द्यावा. काल थोडं सुरू झालं होतं. 2 दिवस राहिले आता आपले, उद्याचा आणि परवाचा. आजचा तर दिवस गेला अर्धा. गोदावरी मातेच्या तीराला असल्यामुळं गोदावरी मातेच्या सान्निध्यात आपण आहोत. पवित्र हे तीर्थक्षेत्र आहेत. गोदावरीच्या पलीकडच्या बाजूनी डोमेग्राम आहेत. तिथं शीख संप्रदायाचं गुरुद्वार आहेत. महानुभाव संप्रदायाचं मोठं स्थान त्या ठिकाणी आहेत. इथं शनिदेवगावमध्ये शनीश्वरांचं पुरातन स्थान आहे. हेमळपंथी महादेव मंदिर देखील या ठिकाणी शनिदेवगावला आहेत. आणि या गोदावरीचा पवित्र असणारा तीर अनेक संत महापुरुषांचं वास्तव्याचं हे स्थान आहेत. भगवान प्रभुरामचंद्राच्याच पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहेत. कारण दंडकारण्यामध्ये गोदावरीच्या तीराला भगवान प्रभुरामचंद्र वनवासामध्ये होते. नाशिकपासून तर याच मार्गाने गोदावरीच्या तीराने रामप्रभूंनी भ्रमण केलेलं आहे. इथं बाजा ठाण आहे, पलीकडून भामा ठाण आहेत. बघा, गोदावरीच्या तीराला आपण जर पाहिलं तिकडं कोकम ठाण, मातुल ठाण, नागम ठाण, बाजा ठाण, भामा ठाण, हे जे गावं आहेत ना, अशी नावं या गावांची का आहेत? तर ठाण ठाण शब्द जे त्या गावाला लागलेले आहेत त्या ठिकाणी भगवान प्रभुरामचंद्र यांनी मुक्काम केलेला आहे. भगवान प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. रामप्रभूंनी मारीच राक्षसाला मारलं तो हाच परिसर आहे. पलीकडे नेवरगाव आहेत. नेवरगाव म्हणजे काय? नेवर म्हणजे खूर. त्या मारीच्याचं खूर तिथं तुटलं होतं, ते नेवरगाव झालं. काय गाव आहेत? काय गाव म्हणजे काय म्हणजे शरीर. त्या मारीचं शरीर तिथं पडलं होतं म्हणजे काय गाव. आणि टोक आहेत, त्याचं टोक तिथं होतं. मग हे जे गावं आहेत ही नावंसुद्धा रामकथेच्या, रामाच्या
चरित्रामध्ये जो जो काही उल्लेख आलेला आहे, भगवान रामचंद्राने काही राक्षस मारले. या गोदावरीच्या तीराला देव आणि राक्षस दोन्ही प्रकारचे लोक होते, राक्षसही होते. म्हणून दोन्ही प्रकारचे संस्कार इथं पाहायला मिळतात. कोकमठाणला तिथं बघा, संवत्सर कोकमठाण, तिथं कचेश्वराचं मंदिर आहे. शृंगेश्वर आहेत. विभांडक मंदिर आहे कोकमठाणला. विभांडक ऋषींचा मुलगा होता शृंग. ज्या शृंगांच्या हस्ते दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञातून भगवान प्रभू रामचंद्र, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे प्रकट झाले. तो पुत्रकामेष्टी यज्ञ ज्या ऋषींच्या हस्ते केला ते शृंग ऋषी होते. त्यांचे पिता विभांडक होते. विभांडकांचं मंदिर कोकमठाणमध्ये आहे. शृंगेश्वराचं मंदिर संवत्सरमध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारे रामचरित्र ज्या परिसरात घडलेला आहे तो हा पवित्र असणारा परिसर आहे. शनिदेवगाव, चेंडूफळ, बाजाठाण, भामाठाण, कमलपूर, हमरापूर, आवलगाव या सप्तकृषीमध्ये असणारा हा सप्ताह आहे. प्रवचनाकरिता घेतलेला श्लोक आहेत भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातील 54वा श्लोक आहे. भक्त्या तुनन्या शक्य अहमेवं विधो अर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्त्वेन प्रवेष्टुंच परन्तप. अनन्या भक्त्या तू, निस्वार्थ अनन्य भक्तीद्वारा शक्य म्हणजे संभव, अहम मी, एवं विद अशा प्रकारे हे अर्जुन, तत्वेन वास्तविक, ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रविष्टुंच परन्तप. माझं जे वास्तविक स्वरूप आहे ते तू जाणू शकतो. मला तू जाणू शकतो, मला तू पाहू शकतो, माझी तू प्राप्ती करू शकतो. शक्य म्हणजे संभव आहे. कशाने? अनन्य भक्तीने. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली ती आचपळे होती. पुढे भक्तीने धरले हाती, भक्ती आल्यानंतर ज्ञान वैराग्य आपोआप येतं. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या मी कैशी करू केव्हा. भक्ती धावून आली. ज्ञान वैराग्य भक्तीचे पुत्र आहेत. अंतःकरणामध्ये भक्ती दृढ झाली म्हणजे ज्ञान वैराग्य आपोआप येतात. ती भक्ती अनन्य असावी, निस्वार्थ असावी. स्वार्थापोटी लोक भक्ती करतात. कोणाला राज्य पाहिजे असतं, कोणाला धन पाहिजे असतं, कोणाला प्रतिष्ठा हवी असते. सकाम उपासना तुम्ही कितीही कराल तरी, निष्काम थोडी केली तरी निष्काम उपासना ही सकाम उपासनेपेक्षा प्रभावी असते. किती टन लोखंड घेतलं तरी काही तोळ्या सोन्यामध्ये त्याची बरोबरी होते. नहुष स्वर्गाधिपती झाला परी, राहटी माझी भांबावला तो भुजंगत्व पावला नेणसी काही. नहुष राजा होता, स्वर्गाधिपती झाला. नहुषाला मिळाला स्वर्ग, परंतु सकाम भाव होता, योग्यता नव्हती, त्यामुळे टिकला नाही. तो भुजंगत्व पावला नेणसे काही.
आणि म्हणून निष्काम भाव असावा. निष्काम भावाची असणारी अनन्य भक्ती आहे. या भक्तीचे 9 प्रकार जे सांगितले जातात. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीने परीक्षित तरला. श्रवण भक्तीचं विवेचन आपण काल केलं होतं. कीर्तन भक्ती, कीर्तन भक्तीचे चिंतन आपण करतो. जे तर कीर्तन हे नामघोष. काय भगवंताच्या नामाची शक्ती आहे. ज्ञानोबराय सांगतात, नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनिक पंथा जाशील धणी. हरी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या मंत्राचं संक्षिप्त स्वरूप आहे रामकृष्ण हरी. हा वैदिक मंत्र आहे. हा उपनिषदामध्ये दिलेला मंत्र आहे रामकृष्ण हरी. हरे म्हणजे हरण करणारा. एकदा एकाने विचारलं, एक लहान मुलगा होता, त्याला मारा तुम्ही हरे राम 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 हरे हरे असं कसं काय म्हणतात. राम का हरा म्हणजे हिरवा आहे का? कृष्ण का हिरवा आहे का? रामकृष्ण तर काळा आहे. तुम्ही असं म्हणायला पाहिजे, काळे राम 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 काळे काळे. काळे कृष्ण 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 काळे काळे असं म्हणायला पाहिजे. हरे राम कसं काय? इथं हरे राम याचा अर्थ हिरवा रंग नाही. मग हरे म्हणजे हरण करणारा. हरे म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात जो स्थित आहे. हरे शब्दाचा अर्थ काय होतो? हरे शब्दाचा अर्थ आहे जो पापाचं हरण करतो. सकृदोच्चारितम येन हरिरित्यक्षरद्वयम् बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रति. सकृत उच्चारितम येन हरिरित्यक्षरद्वयम्. हरे नामाचा उच्चार जर केला तर काय होतं? एखादा दृष्ट विचाराचा मनुष्य असेल तरी त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. हे फल हरिनामाचं आहे. हरेर हरते पापानी, हरिर हरते पापानी दृष्टचित्तर अपि स्मृतः अनिश्चापि संस्पृष्टो दहत्ते वही पावकाः. ज्याप्रमाणे अग्नी लाकूड जाळून भस्म करतो, त्याप्रमाणे हरी नाम पापाला जाळून भस्म करीत असतो. हरेर हरते पापानी. कोणाचं पाप हरण करतो? दृष्टचित्तर अपि स्मृतः. एखादा दृष्टचित्ताचा वाईट प्रवृत्तीचा मनुष्य जरी असेल तो सुद्धा हरिनामाने तरतो. कशाप्रमाणे? तर दहत्ते वही पावकाः. अग्नी ज्याप्रमाणे लाकडाला जाळून भस्म करतो त्याप्रमाणे हरिनाम पापाला जाळून भस्म करतो. गीतेमध्ये भगवान सांगतात, गीतेच्या 15व्या अध्यायातला 15वा श्लोक, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं. सर्वस्य अहम. सर्वांच्या हृदयामध्ये हृदयसन्निविष्टो, सर्वांच्या हृदयामध्ये मी प्रविष्ट आहे. जो सर्वांच्या हृदयात प्रविष्ट आहे तो हरी. राम कृष्ण हरी हा मंत्र आहे. उघडा मंत्र जाणा राम कृष्ण हरी म्हणा. आपल्या संतांनी सर्वांना उघड करून सांगितलंय, लपवून नाही सांगितलं. काही लपवण्याचं कारण काय? मी काल सांगितलं, काही मंत्र असे आहेत आणि का ते ऐकू नये. दुसऱ्याने ऐकलं तर पाप लागतं म्हणून कानात सांगतात.
काही अशौच्या जपो नये, त्यांचे फळ थोडे परीक्षोपणेची बहु, ऐसा मंत्र राज नव्हे रे. कली संतोपनिषदातील हा मंत्र आहे. रामकृष्ण हरी. राम शब्दाचा अर्थ काय आहे? रकार उच्चार मात्रेण बहिर्निर्याते पातकम पुनः प्रवेशा भावेच मकारस्तु कपाटवत. रकार उच्चार मात्रेण बहिर्निर्याते पातकम. र उच्चार करताना अंतःकरणातली पातकं निर्यात होतात बाहेर. बहिर्निर्याती पातकम, बाहेर निघून जातात. आणि गेलेली पातकं पुन्हा येऊ नये म्हणून पुनः प्रवेशा भावेच, गेलेल्या पातकांचा पुन्हा प्रवेश होऊ नये म्हणून मकारस्तु कपाटवत, म रूपे दरवाजा बंद होतो. पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य रामनामात आहे. रमन्ते योगिनोऽस्मिन् इति श्री रामः. योगी ज्याच्यामध्ये रममान होतात असा जो आनंद, त्याला राम म्हणतात. रमन्ते योगिनो नन्ते नित्यानंदे चिदात्मनि इति रामपदेना सो परब्रह्म विधीयते. राम म्हणजे आनंद. योगी ज्याच्यामध्ये रममान होतात असा जो आनंद तो राम आहे. हा कुठं प्रकट होतो? अयोध्येमध्ये. आपल्या हृदयात राम यावा त्याकरता हृदयाला अयोध्या बनवावं लागेल. अयोध्या म्हणजे काय? युद्ध न भवती स अयोध्या, जिथं कदापि युद्ध उद्भवत नाही. अंतःकरणामध्ये रजतम सत्व यांचं युद्ध चालू असतं, संघर्ष चालू असतो. अंतःकरणातले सगळे संघर्ष थांबले म्हणजे आनंद म्हणजे राम प्रगट होतो. मग अंतःकरणाला अयोध्या बनवा. अयोध्येत राम येतात. पण त्या अयोध्येमध्ये दशरथ पाहिजे, कौसल्या पाहिजे. दशरथ, दश म्हणजे 10, 10 इंद्रियांचा रथ म्हणजे मनुष्य देह. या नरदेहामध्ये राम येतो ना. कठोपनिषदामध्ये वर्णन आहेत. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. कठोपनिषद. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु. शरीर आहे रथ, आत्मा आहे त्याचा रथी म्हणजे स्वामी. मन आहे लगाम, बुद्धी आहे सारथी. बुद्धिरूपी सारथी जेव्हा मनरूपी लगाम खेचतो तेव्हा इंद्रियरूपी घोडे ताब्यात येतात. घोडे जर सारथ्याच्या ताब्यात असतील तर रथ नीट चालतो. इंद्रियरूपी घोडे जर बुद्धिरूपी सारथ्याच्या ताब्यात असतील तर नरदेहरूपी रथ नीट चालतो. नाहीतर हे घोडे आहेत, इंद्रिय घोडे आहेत, हे या रथाला खड्ड्यात नेऊन टाकतात. हे पंचविषयाचे खड्डे, शब्द स्पर्श रूप रसगंध. मग कबीर महाराज वर्णन करतात. देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, मन को हरदम ये संयम के कोड़े लगे. अपना रथ तो सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. देखना इंद्रियों के ना घोडे भगे. इंद्रिय रूपी घोडे कुठं पळणार तर नाही ना, याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. लक्ष ठेवणारे कोण आहेत? बुद्धी. बुद्धी सारथी आहेत. सारथी घोड्यावर लक्ष ठेवतो. मन आहे लगाम. बुद्धिरूपी सारथी जेव्हा मनरूपी लगाम खेचतो तेव्हा इंद्रिय रूपी घोडे आकळतात. आणि म्हणून दश इंद्रियांचा असणारा दशरथ म्हणजे नरदेह. आणि या नरदेहामध्ये राम प्रगट होत आहेत.
पण कौशल्य पाहिजे तिथं. एकटा दशरथ काय करेल? कौशल्य म्हणजे कुशल बुद्धीचं कौशल्य, बुद्धीची कुशाग्रता. परमार्थ करण्याकरता बुद्धीची कुशाग्रता असावी. काही लोकांना वाटतं जे संसार नीट करू शकत नाही ते परमार्थ करतात. असं नाही आहे. ज्याला संसार धड करता येईल तो परमार्थ काय करेल? परमार्थ करणं एवढं सोपं नाही आहे. परमार्थ नव्हे, लेकुराच्या गोष्टी. अनुताप पाहिजे, वैराग्य पाहिजे महाराज. येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप, नित्य मृत्यू लागला समीप, न मानी अत्यल्प देह सुख. अल्पसुद्धा देहसुखाची इच्छा नसावी, असा अनुताप असावा, असं वैराग्य असावा. बुद्धीची कुशाग्रता असावी, म्हणजे कुशल बुद्धीचं कौशल्य. नरदेह म्हणजे दशरथ. बुद्धीला कौशल्य बनवा, हृदयाला अयोध्या बनवा, मग हृदयात येतील राम. आणि जिथं राम आले तिथं सीता आल्याशिवाय राहत नाही. सीता म्हणजे शांती. जिथं आनंद आहे तिथं शांती आहे. राम योगी रममाण तसा आनंद, योगियाच्या ध्यानी ध्याता ना तुळसे. तो इथं आहे, तो तू आम्हापासी मागे पुढे. आणि कृष्ण कृषिर्भू वाचक शब्दो नश्य निवृत्ती वाचका, विष्णुस्तद्भाव योगाश्च कृष्णो भवती शाश्वता. कृष्ण म्हणजे शाश्वत आनंद आहे. कृष धातूपासून कृष्ण शब्द निर्माण होतो. कृष्ण धातूपासून कृषी शब्द निर्माण होतो. कृषीमध्ये ज्याप्रमाणे आकर्षण आहे त्याप्रमाणे ज्याच्याकडे आकर्षण आहे. कर्षती ती कृष्ण, हा जो चित्ताचं आकर्षण करतो आणि नश्य निवृत्ती वाचक, हा त्याला भवबंधनातून मुक्त करतो, तो कृष्ण आहे. म्हणून कली संतृपनिषदातील असणारा हा मंत्र आहे, जो वारकरी संप्रदायामध्ये म्हटला जातो. अशा प्रकारे संकीर्तन, श्रवणम कीर्तनम विष्णू, कीर्तन म्हणजे संकीर्तन, ही नवविध भक्तीपैकी एक भक्ती आहे. हरी म्हणता गती पातके नासती, कळी काळ कापती हरी म्हणता. तुकाराम महाराज सांगतात, हरी म्हणता गती पातके नासती, कळी काळ कापती हरी म्हणता. कळी काळाला सुद्धा भीती वाटावी. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, हे हरिनामाचं सामर्थ्य आहे. रामचरित मानसमध्ये तुलसीदास महाराज सुद्धा वर्णन करतात, कलियुग जोग न जग्य न ज्ञाना, कलियुग जोग न जग्य न ज्ञाना, एक आधार रामगुण गाना. कलियुगामध्ये योग चालत नाही, यज्ञ चालत नाही, ज्ञानही चालत नाही. कलियुगामध्ये फार ब्रह्मज्ञानी झाले, एकापेक्षा एक. नुसते ज्ञान बोलतातच, करीत काही नाही. मग कलियुग जोग जग्य न जाना, एक आधार राम गुण गाना. कलियुगामध्ये नाम नारायण हरी, नारायण हरी, भुक्ते मुक्तीचारी घरी त्यांचं. हा नामाचा महिमा आहे. मग कोणालाही तारतो भगवान. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र चांडाळा अधिकार, बाळे नारे न राधी करो निवेशाही. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी. लहान या मोठे या कोणत्याच जातीचे या, नवे नवे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र चांडाळा ही अधिकार आदी करून वेश्याही, वेश्या असू द्या,
तिलाही अधिकार आहेत. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंमध्ये एका वेश्येचं नाव आहे, पिंगला वेश्या. ही पिंगला वेश्या होती. वेश्या तिचा व्यवसाय होता. मग भगवान दत्तात्रयांना तिच्यामध्ये काय गुण दिसले वेश्येमध्ये? ही रात्रंदिवस शृंगार करून परपुरुषांची वाट पाहायची. एक दिवस हे पिंगला शृंगार करून वाट पाहत बसली. कुणीतरी पुरुष येईल, मला धन देईल, मला सुख देईल. पण त्या दिवशी कुणी परपुरुष आला नाही. कोणी परपुरुष आला नाही. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. सगळा शृंगार सुकून गेला, चेहरा म्लान झाला. ते अचानक तिला पश्चाताप रडायला लागले. आणि पश्चातापपूर्वक तिच्या मुखातून काही उद्गार निघाले. संतम समीपे रमणम प्रतिप्रदम वित्तपदम नित्यमीमं विहाय अकामदहं दुःख भयादिशोक मोहप्रदम तुच्छमहं भजेज्ञा. बघा, माझ्या अतिनिकट हृदयस्थ भगवान आहेत. त्या भगवंताची प्रेम करायचं सोडून मी कोणाशी प्रेम करीत आहेत? प्रेम, सुख, धन नित्य देणारं कोण आहेत? परमात्मा आहे. खरं प्रेम देणारा परमात्मा आहेत. खरं सुख देणारा परमात्मा आहे. धन देणारा परमात्मा आहेत. परंतु मी त्या परमात्म्याला सोडून तुच्छ लोकांची इच्छा केली. जे माझी एकही मनोकामना कधी पूर्ण करू शकत नाही. दुःख, भय, व्याधी, शोक, मोह देणारे हे लोक आहेत. ज्यांची मी इच्छा करीत आहेत, यांच्यापासून काय मिळत आहेत? दुःख मिळत आहेत, भय मिळत आहेत, आधी व्याधी मिळत आहेत, शोक मिळत आहेत, मोह मिळत आहेत. हे सगळे व्याधीने व्यक्त लोक आहेत ज्यांची मी इच्छा करीत आहेत. पश्चाताप झाला. याऐवजी जर मी सत्संग केला असता, भगवंताचं भजन केलं असतं, तर माझं कल्याण झालं असतं. दुःखही झालं, वाईटही वाटलं. आणि पश्चाताप दद्द अंतःकरणाने तिने तिच्या वेश्या व्यवसायाचा त्याग केला. आजपासून भगवंताची भक्ती करायची. देहाचा विक्रय करून काय मिळणार आहे? पैसा मिळेल, त्या पैशाला काय करणार आहेत? दुःख संपेल का? शोक मोह संपेल का? त्या पिंगळा वेश्येला पश्चाताप झाला आणि तिने पश्चातापपूर्वक अंतःकरणाने भगवंताचं भजन प्रारंभ केलं. महाराज भगवान दत्तात्रयांनी त्या वेश्येला गुरु मानलं. अनेक उदाहरणं आहेत. बिल्बमंगलची कथा आहेत. बिल्बमंगल कृष्णवेणी नदीच्या तीराला राहत होता. महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवर कृष्णवेणी नदी आहेत कर्नाटकमध्ये. त्या कृष्णवेणी नदीच्या उत्तर तीराला एक नारायण नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याचा मुलगा होता बिल्बमंगल. फार विद्वान ब्राह्मण होता. सद्गुणी, सदाचारी, दानशूरही होता, विद्वानही होता, संपत्तीवानही होता, ज्योतिषशास्त्रात तज्ज्ञ होता, अध्यात्माचे ज्ञान होतं. अगदी सर्वांगाने परिपूर्ण असा तो ब्राह्मण होता. पण दुर्दैवाने त्याचा अकाल मृत्यू झाला. मृत्यू आहेत महाराज, कधी कोणाचं काही सांगता येतं का?
अकाल मृत्यू झाल्यामुळं जबाबदारी मुलावर आली. ती परिपक्वता या मुलामध्ये नव्हती. बापाकडून काही विद्या शिकून घ्यावी, पण हा शिकला नाही पाहिजे तसं. थोडंफार जे येत होतं, लोकांचा विश्वास होता, सहानुभूती होती, पण अपरिपक्वता असल्यामुळं पैसा भरपूर होता, सन्मानही होता, धनही होतं, त्याच्यामुळे तो बिघडला, त्याला कुसंगती जडली. आणि तुकोबाराज सांगतात, ढेकणाच्या संगे हिरा तो बंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या स्पर्शाने हिरा खरा होतो महाराज, तसं कुसंगतीने साधूचं जीवन देखील उद्ध्वस्त होत. कुसंगती नसावी. याला कुसंगती जडली, वाईट संगत जडली. बापाचा मृत्यूला धाक राहिला नाही ना हो. ज्या माणसाने स्वतः कर्तृत्वाने कमवलेलं असतं त्याला त्या कमाईची जाणीव असते. ज्याला आयतं मिळालेलं येत ना त्याला त्याची जाणीव नसते. आणि धाक राहिला नाही, त्यामुळं तो व्यसनाधीन झाला. मित्रमंडळी तशा प्रकारचे भेटलेत, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला बिघडवणारे तयार असतात. घेऊन पहा एक गोट, काय फरक, आम्ही देतो आमच्या पैशाने. ते एकदा पासतील, दोनदा पासतील, तिसऱ्यांदा याच्याकडून घेतील. बघा, व्यसन लागणं सहज आहे, पण सुटणं एवढं सहज नाही. व्यसन लागणं सोपं आहे, व्यसन सोडणं सोपं नाही आहे. एखाद्या व्यसनी माणसाला बघा तुम्ही, सुटतं का ते? काही लोक म्हणतात मरेल पण सुटणार नाही. तेवढं सोडून बोला म्हणले, या बाबतीत नाही. काही पिणारे पिऊनच मरतात पण सोडत नाही. अशा प्रकारे अनेक व्यसन या बिल्वमंगलला जडले. 7 प्रकारची व्यसन सुभाषितकारांनी सांगितलेले आहेत. द्योतंच मांसंच मदिराच वेश्या, मगयार्थ चौर्यं परदार सेवां, एतानि सप्त व्यसनानि लोके, घोरातिघोरं नरकं नयाते. या जीवाला अतिघोर नरकात घालणारी 7 व्यसन आहेत. हा व्यसनाधीन झाला, कुसंगती जडली. त्याच कृष्णवेणी नदीच्या दक्षिण तीराला एक चिंतामणी नावाची वेश्या होती. हा त्या वेश्येच्या अधीन झाला महाराज. चिंतामणीकडे जाऊ लागला. बापाचं श्राद्ध होतं, बापाचं श्राद्ध घातलं. संध्याकाळी पुन्हा चिंतामणीकडे जाण्याकरता निघाला. त्याला त्याच्या मित्रमंडळीने आळवलं, अरे आज तरी जाऊ नको, आज तुझ्या बापाचं श्राद्ध आहे. तुझा बाप किती सज्जन होता, सगळा परिसर तुझ्या बापाला मानित होता. विद्वान लोक आदर्श घेत होते, अशा आदर्श बापाचा तू पुत्र आहेस, आणि आज तुझ्या बापाचं श्राद्ध आहे. अरे आज तरी टाळ. कामातुराणान भयं न लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला भय नाही, लज्जा नाही. भय आणि लाज दोन्ही गोष्टी सोडून देत असतो. अर्थातुराणान क्षुधान निद्रा. जो अर्थातुर आहेत ना, पैशाकरता आतुर, त्याला भूकही लागत नाही, ताणही लागत नाही. काही काही व्यापारी बघा, धंदा जर जास्त असेल ना, ते खातही नाही पितही नाही. अर्थातुरान क्षुधान निद्रा, त्याला भूकही लागणार नाही, ताणही लागणार नाही, फक्त पैसा. पैसा म्हारा परमेश्वर, पत्नी म्हारी गुरु, छैया छोरा म्हारा शालिग्राम, पूजा के नहीं करू.
सासू तीरथ ससुरा तीरथ, तीरथ साला साली, दुनिया के सब तीर्थ झुटे चारो धाम घरवाली. फार विचारपूर्वक लिहिलं दिसतंय गीत. कलियुगातल्या माणसाची अशीच अवस्था आहे, चारो धाम घरवाली. आणि अशा प्रकारे हा व्यसनाधीन झालेला बिल्बमंगल त्या चिंतामणी वेश्येकडे जाण्याकरता निघाला. त्याला अनेक पद्धतीने समजावून सांगितलं गेलं, पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. मला काही लोकांवर काही परिणाम होत नाही. श्रावण महिनाच होता, मुसळधार पाऊस झालेला, सर्व चिखल, अंधार पडलेला, मेघांचा गळगळाट, विजांचा कळकळाट, पाऊसही पडतोय, अंधार पडलेला आहे, गुडघ्यात का चिखल तुडीत तुडीत चाललेला आहे. नदीच्या तीराला गेला, नदी दोन्ही थड्या वाहत आहेत, कृष्णवेणी नदी. एक नावाडी होता, त्या नावाडीने ती नाव झाडाला बांधली आणि तो घरी जाण्याकरता निघाला. आणि नावाडीला सांगितलं, अरे नावाड्या मला पलीकडे घेऊन जा. नावाडी म्हणला, रिक्स मी घेणार नाही. एकतर पाऊस चालू आहेत, वादळ सुटलेलं आहेत, नदीमध्ये लाटा उफळत आहेत, अशा वेळेला नाव बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी नावेत बसून तुला पलीकडे नेणार नाही. तू म्हणशील तेवढे पैसे देतो, पण मला घेऊन चल. सांगितलं, पैशापेक्षा मला माझा जीव प्यारा आहे. असं म्हटल्यानंतर त्या नावाडीने काही ऐकलं नाही, परंतु हा काही मागं हटायला तयार नाही. यांनी बुडी मारली पाण्यामध्ये आणि पोहून निघाला, पोहत चाललायत. दोन्ही थड्या नदी वाहत आहेत. महाराज, पूर्वी लोक आता इथं गंगेच्या काळात राहणारे लोक हे सगळे पोहत जायचे, पूलच नव्हते, भोपळ्यावर जायचे, सांगळ असायची, सांगळीवर नदी पार करायची. स्नानाला नदीवरच असायचे लोक. पोहत पोहत निघाला, पण थकला महाराज. कारण वारं सुटलेले असल्यामुळे लाटा तयार व्हायच्या. ते लाटा कधी कधी बाजूला फेकायचे. याला माणूस किती पट्टीचा पोहणार असतो, वादळ सुटलं, नदीमध्ये बोहरी सुद्धा असतात, अनेक अडथळे असतात. थकला तो. वरून एखादा लाकडाचा वणका आहे का काय असं त्याला वाटलं, त्याला धरून तो त्याच्यावर बसला. त्याला वाटलं बरं झालं लाकडाचा वणका सापडला. त्याच्यावर बसून तो पलीकडच्या तीराला गेला. त्याला वाटलं पुन्हा या लाकडाचा आपल्याला उपयोग होईल. पलीकडच्या तीराला गेला. चिंतामणी जी वरच्या मजल्यावर झोपलेली होती, मुसळधार पाऊस चालू होता, त्यामुळं वर आवाज जाईना. यांनी मोठ्याने आरोड्या दिल्या. यांनी भिंतीला हात लावला तर रेशमाच्या दोरासारखं काहीतरी हाताला लागलं आणि त्याला धरून वर चढला. चिंतामणीला उठवलं. ती दिव्याच्या प्रकाशामध्ये पाहिलं, बिल्बमंगल, एवढ्या रात्री तू कसं काय आलाय? नदीला पाणी आहेत, बाहेर मुसळधार पाऊस आहेत, नदी ओलांडून तू कसा आला? सांगितलं, मी पोहत पोहत आलो, परंतु थकलो होतो. लाकडाचा वणका हाताला लागल्यानंतर त्याच्यावर बसून आलो. वर कसा आला? तो माझ्याकरता रेशमी दोर सोडलेला होता, त्याला धरून आलो. मी दोर काही सोडलेला नव्हता म्हणून, मी तर दोर धरून वर आलो. दिव्याच्या प्रकाशाने पाहिलं तर तो दोर नव्हता, भला मोठा लांब काळा सर्प. त्या सापालाच दोर समजून तो त्याला धरून वर आला. ज्या लाकडाच्या वणक्यावर आलो म्हणून सांगितलं, खाली प्रकाशाने पाहिलं तर तो लाकडाचा वणका नव्हता, एक मेलेल्या स्त्रीचं प्रेत होतं. अंधारात त्याला दिसलं नाही, त्यालाच तो लाकडाचा वणका समजून त्याच्यावर बसून आला होता. चिंतामणी त्याला म्हणले, बिल्बमंगल,
आज तुझ्या बापाचं श्राद्ध आहे, तू ब्राह्मण कुळात कसा जन्मलास हे मला कळत नाही. पलीकडून अलीकडं कसा आला? ज्याला तू लाकडाचा ओणका समजून ते मेलेलं स्त्रीचं प्रेत आहे. ज्याला तू रेशमी दोर समजून वर चढला ते रेशमी दोर नसून तो साप होता. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर यामध्ये तुझा मृत्यू होऊ शकत होता. तो मृत्यूची सुद्धा काळजी न करता आलाय. खाली पडलेलं जे स्त्रीचं प्रेत आहे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? माझ्यात श्वास आहे आणि त्यात श्वास नाही, एवढाच फरक आहे ना. हेही शरीर सडणार आहेत. रक्तरेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे, हे शरीररूपी घोंगडी असेच आहेत. देहस्तिमांस रुधिरे भिमते त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुंच पश्चान्निशं जगदिदं क्षणभंगदिष्टो वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ. देह अस्ति मांस रुधिरे. काय या शरीरामध्ये? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायचे. असं शरीर आहे महाराज. जे दुःखाचं कोठार आहेत, जे रोगाचं भांडार आहेत, जे दुर्गंधीचं थार आहेत, ज्यात पवित्रता काहीच नाही आहेत, खरंच हे सुखाला कारण आहे का? खाली पडलेले का मेलेल्या स्त्रीचं प्रेत आणि माझ्यामध्ये फरक एवढाच आहे की माझ्यात श्वास आहेत आणि त्यात श्वास नाही आहे. एक दिवस हे शरीर प्रेत होणार आहे. बिल्वमंगल, आज तरी तू यायला नकोस. आज कमीत कमी तुझ्या बापाचं श्राद्ध होतं. आणि जेवढे प्रयत्न करून तू इथे येऊन पोहोचलास, जीवाची प्राणाची पर्वा न करता, कदाचित एवढे प्रयत्न जर तू भगवंता करता केले असते तर तुला भगवान भेटला असता. हे चिंतामणीचे शब्द आहेत. आणि तेवढा जो शब्द चिंतामणीने वापरला त्याचा परिणाम बिल्वमंगलवर झाला महाराज. का शेवटी जरी वाम मार्गाला गेला असला तरी बापाचे संस्कार तर आत होतेच ना. चांगले संस्कार कधी वाया जात नसतात. एवढे प्रयत्न जर तू देवाच्या प्राप्तीकरता केले असते तर प्रत्यक्ष देव तुला भेटला असता. इथे येऊन तू काय मिळवणार आहेत? हा शब्द बिल्वमंगलच्या हृदयाला झोंबला आणि तत्क्षणी त्यांनी घराचा त्याग केला महाराज. कोणाला कोणाच्या शब्दाने वैराग्य निर्माण होईल सांगता येत नाही. कोणत्याही व्यक्तीला आपण कमी लेखू नये. व्यक्ती कोणी असू द्या. बघा, एका वेश्येच्या शब्दाने बिल्वमंगलला वैराग्य निर्माण झाला. म्हणून अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये कुठलीही स्त्री कुठलाही पुरुष त्याज्य नाही आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही कोणी असू द्या. बिल्वमंगलने त्याग केला महाराज. भिक्षा मागून राहू लागला. पण त्याग करणं सोपं आहे महाराज, ते टिकणं फार अवघड असतं. घर जरी सोडलं हवा तीच आहेत, पाणी तेच आहेत, माणूस तोच आहेत, मन बुद्धी तेच आहेत. मन बुद्धीवर विचारांवर परिवर्तन झाल्याशिवाय त्यागाचं महत्त्व नसतं. आणि मनबुद्धी परिवर्तित झाल्यानंतर त्यागाची गरजही नसते.
नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मनबुद्धीत परिवर्तन होणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा वैराग्य निर्माण होतं, टिकतं असं नाही आहे. एका ठिकाणी बिल्बमंगल भिक्षा मागण्याकरता गेला. कोणीतरी मनुष्य व्यापारी होता. त्याची पत्नी त्या ठिकाणी भिक्षा घेऊन आली. याच्या मनामध्ये परत काही विकार जागृत झाले. पुन्हा त्याला पश्चाताप झाला. आपण घर सोडलं, हे मनात काय येत आहे. म्हणून त्यांनी 2 बेलाचे काटे मागवले. तिथे बेलाचं झाड होतं. 2 बेलाचे काटे मागवले. त्यांनी सांगितलं, या दृष्टीमुळं मनामध्ये जर विकार येत असतील तर हे जगत पाहायचं नाही आजपासून. त्याने दोन्ही काटे घेतले आणि दोन्ही डोळ्यामध्ये खुपसले आणि आंधळा झाला. पापाची वासना नको डाऊ डोळा, त्याज होनी आंधळा बराच समय. विश्वामित्र पराशर प्रभुतयो वातांबु पर्णाशनः, ते पिश्रीमुख पंकजम सुललितम दृष्ट्वैवा मोहंगताः. या दृष्टीद्वारे पाप मनामध्ये येत असतं. दोन्ही डोळ्यामध्ये 2 बेलाचे काटे टोचले आणि आंधळा झाला. कमीत कमी बाहेर आता काही पाहिलं तरी मिळणार नाही. एकांतात भगवंताची, भगवान कृष्णाच्या नामाचा जप करू लागला. पण कोण खाऊ पिऊ घालेल तिथं. एक गोराख्याचा मुलगा आला. भगवानच गोराख्याचं रूप धारण करून त्या बिल्बमंगलची सेवा करू लागले. एक दिवस या बिल्बमंगलला वृंदावनला जाण्याची इच्छा झाली आणि त्या मुलाकडं, गोराख्याकडं त्यांनी ते आपले भाव व्यक्त केले. तो मुलगा त्यांना वृंदावनला घेऊन जाण्याकरता तयार झाला. एक काठी धरली. काठीचं एक टोक त्या मुलाने हातात धरलं, दुसरं टोक बिल्बमंगलने हातात धरलं आणि पायी तीर्थयात्रा करीत करीत वृंदावनला निघाले. आणि वृंदावनला पोहोचल्याच्या नंतर त्या मुलाने सांगितलं, आता माझी जबाबदारी संपली. तुम्ही वृंदावनला आलात, तुमची इच्छा होती ती मी आता पूर्ण केलेली आहे. माझी जबाबदारी संपली. या बिल्बमंगलने त्या मुलाचा हात धरला. मला सोडून कुठं जातो, एकतर मला दिसत नाही, मला सोडून जाऊ नको असं म्हटल्यानंतर त्या मुलाचा हात धरला. बघा, आतापर्यंत त्या मुलाला स्पर्श झालेला नव्हता. काठीचं एक टोक मुलाने पुढं धरलेलं आहे, पाठीमागचं टोक बिल्बमंगलने धरलेलं होतं. तो मुलगा साक्षात परमात्माच आहे, पण स्पर्श झालेला नव्हता. बिल्बमंगलने हात धरला. हात धरल्यामुळे प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याचा स्पर्श झाला. स्पर्श झाल्याबरोबर शरीरामध्ये त्याला काहीतरी वीज चमकल्यासारखं झालं. त्या मुलाने झटका दिला आणि झटका दिल्याबरोबर बिल्बमंगलच्या मुखातून शब्द निघाले. झटका देऊन जातो कुठंच. तो ब्रह्मांडाचा स्वामी आहेत, ब्रह्मांडाचा नायक आहेत, बलवान आहेत. हाताला झटका देऊन जाऊ शकतोस. हस्तम उत्पृक्षयातोसी बलात कृष्ण किमद्भुतम हृदयात यदि निर्यासी पौरुषम गणयामि ते. हाताला झटका देऊन तू जाऊ शकतोस, पण या हृदय रूपी मंदिरामध्ये तुला मी प्रेम रूपी दोरीने बांधलेला आहे. हात छोड़कर जात है दुर्बल जानत मोह, मेरे हृदय से प्रभु जाय मर्द
कहावे तोय. जर तू माझ्या हृदयातून जाशील तर तुला मी मर्द म्हणेल. हाताला झटका देऊन काय जातोस? शक्ती आहे, तुझ्या सामर्थ्य आहेत. माझ्या हृदयातून तू जाऊ शकत नाही, कारण मी हृदयातला धारण केलेला आहे. अनुभव आला महाराज. आणि तेच सुरदास महाराज म्हणून वृंदावनमध्ये सतत भगवान कृष्णाच्या भक्तीत विलीन झाले. भगवंत संकीर्तनाने दृष्टचित्त अपस्मृत, एखाद्याची चित्तवृत्ती जरी दृष्ट प्रवृत्तीची असेल तरी तिला सुद्धा परिवर्तन करण्याचं सामर्थ्य भगवंत नामामध्ये आहे. ही संकीर्तन भक्ती आहे. ब्रह्मविद्या राशी पातके अपार, वाल्मिकी किंकर वंद्य केला. वाल्याचा वाल्मिक सुद्धा या नामाने झाला. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. निवडबाई वर्णन करतात, एकांतात संतांनी काय केलं? सार निवडून काढलं. सार 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 विठोबा नाम तुझेस, म्हणून या शुळपाने जपत असे वारंवार. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जाण परमभक्त. सतत भगवत चिंतन. तेषां सतयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं, ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. ही श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती. श्रवणम कीर्तनम, तिसरे स्मरण. स्मरण हे सुद्धा भक्ती आहे. स्मरण कसं असावं? याने जप करतात लोक, हातात माळ आहेत. माला तो कर्मे फिरे, जिभ फिरे मुख माही. मनुवा तो चौदिस फिरे, यह तो सुमिरन नाही. हातात मणी फिरतायत, जिभ फिरे मुख माही, तोंडात जीभ फिरते, पण मनुवा तो चौदिस फिरे. अंतकरणातून स्मरण करणं हे महत्त्वाचं. सुमिरन करले मेरे मना. संत गुरु नानकजी वर्णन करतात, मनाला उपदेश करतात. मनातून अंतकरणातून स्मरण घडावं. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरी नाम बिना. सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरी नाम बिना. कूपनीर बिनो, धेनुक्षीर बिनो, धरती नेह बिना. जैसे तरुवार फल बिनुहीना, तैसे ही प्राणी हरी नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरी नाम बिना. सुमिरन करले मेरे मना. केवळ वरवर नाही. माला तो कर्मे फिरे जिभ फिरे मुख माही, मनुवा तो चौदस फिरे, तो सुमिरन नाही. याला चिंतन म्हणत नाही. मनातून अंतकरणातून सुमिरन करावं. हे स्मरण आहेत, ही स्मरण भक्ती आहेत. खूप नीर बिनू, धेनू क्षीर बिनू. विहीर आहेत, त्या विहिरीला पाणी नसेल तर त्या विहिरीला महत्त्व नाही. गाय आहेत, गायला दूध नसेल तर त्या गायीला महत्त्व नाही आहेत.
वृक्ष आहेत, वृक्षाला फळं नसतील तर त्या वृक्षाला महत्त्व नाही आहेत. तसं ज्याच्या जीवनामध्ये हरिनाम नाही त्याच्या जीवनाला महत्त्व नाही आहे. खूप नीर बिनू धेनु क्षीर बिनू धरती नेह बिना जैसे तरुवर फल बिन हिना तैसे प्राणी हरी नाम बिना. हे नामस्मरण भक्ताची अवस्था आहेत. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. जसं स्मरण केलं तसा मनुष्य बनतो. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, यम यम वापी स्मरण भावम तेजत्यंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भावभाविताः. जसं स्मरण केलं तसा तो बनतो. जडभरताचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. मृगाचे निस्मरणे निमाला या लागी तो मृग पावला. मृगाचे निस्मरणे निमाला तो या लागी मृग पावला. जो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला देहांती. एकनाथी भागवतातले ओवे आहेत. मृगाचे निस्मरणे निमाला या लागी मृग जन्म पावला. काही लोकांना कुत्रे सांभाळण्याचा फार शौक असतो. प्राणी आहेत, प्राण्यावर दया करावी, पण कुत्र्याशिवाय करमतच नाही काहींना. त्या कुत्र्याचं स्मरण करून जर मेला तर पुढच्या जन्मात कुत्रा व्हावं लागेल. प्राण्यावर दया करावी, सांभाळू नये असं नाही, निश्चित खाऊ पिऊ घातलं पाहिजे, पण जीवाच्या एवढा अधीन होऊ नये एखाद्या प्राण्याच्या. त्याकरता भागवतातलं उदाहरण आहेत. जडभरत राजा हरणे गर्भा गेला गाला तो घातला वासनेने. राज्याचा त्याग केला. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. जया घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया योग सेवेते. पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. ती मादालसा आपल्या मुलाला उपदेश करते. महाराज भरताने राज्याचा त्याग केला, ऐश्वर्याचा त्याग केला. मग राज ऐश्वर्य त्याग का केला? हस्तामला ग्रंथामध्ये नाथ महाराज वर्णन करतात. प्रपंची सुख जोडे तरी का सेवी गिरिकंदरे. राज्य टाकून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे. ज्यांनी राज्याचा त्याग केला ते वेडे आहेत का? भरताने राज ऐश्वर्याचा त्याग केला, वैराग्य निर्माण झालं, कारण एक दिवस हे सोडून जावं लागणार आहेत. कायात अडकावं. जंगलामध्ये गेला, तपस्या करू लागला. स्मरणाचं महत्त्व मी सांगतो. स्मरण घडल्यानंतर काय घडतं? दोन्ही प्रकारे. ईश्वराचं स्मरण केल्याने जो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला देहांती. परंतु मृगाचे निस्मरणे निमाला त्याला काय झालं? मृगजन्म पावला. मग स्मरण कशाचं करायचं आपण ठरवायचं आहे. भरताने राज्याचा त्याग केला. प्रातःकाळच्या वेळेस स्नान करण्याकरता गंडकी नदीकडे गेला. गंडकीचे एक नाव आहे शाळिग्रामी, कारण शाळिग्राम हे गंडकी नदीतले असतात. स्नान करीत होता. ओंजळीमध्ये पाणी घेतला आणि अर्घ्य देत होता सूर्याला. ओम सूर्याय नमः, रवये नमः, भास्कराय नमः, हिरण्यगर्भाय नमः, पूष्मे नमः, अर्काय नमः, मित्राय नमः, खगाय नमः, मरीचे नमः. सूर्यनारायणाला अर्घ्य देत आहेत.
सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याची सनातन संस्कृतीमध्ये परंपरा आहे. याचं आध्यात्मिक कारण आणि वैज्ञानिक कारण दोन्ही कारणे मी सांगेल आपल्याला की सूर्याला अर्घ्य देणे किती महत्त्वाचं आहे. एक तर सूर्याला अर्घ्य देण्याकरता सूर्योदयाच्या आधी स्नान करावं लागेल. सूर्योदयाच्या आधी स्नान करायचं म्हणजे सूर्योदयाच्या तास दीड तास तरी आधी उठावं लागेल. आणि सूर्योदयाच्या आधी उठणं हे आरोग्याकरता अतिशय महत्त्वाचं आहे. मग आरोग्यम भास्करम इच्छेत, ज्याला आरोग्य प्राप्त व्हावं त्यांनी सूर्याची उपासना करावी. जो दररोज सूर्याला अर्घ्य देतो 1000 जन्म तो कधी दरिद्री होत नाही महाराज. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. 1000 जन्म जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम न उपजायते. दरिद्री होणार नाही तो 1000 जन्म. का होणार नाही? त्याला लवकर उठायची सवय लागली म्हणजे तो आळशी बनणार नाही. आळशी बनणार नाही म्हणजे दरिद्री होणार नाही. सरळ आहेत. दरिद्री कोण बनतात? आळशी लोक बनतात. म्हणजे सूर्याची आराधना करणारा आळशी बनतच नाही, तो कर्तृत्ववान बनतो. म्हणून 1000 जन्म सुद्धा दारिद्र्य मिळणार नाही. त्याला रोग होणार नाही. लवकर उठणारा रोग होत नसतात. सूर्याला अर्घ्य देण्याचं आणखी एक कारण आहे. पावसाळ्यामध्ये सायंकाळच्या वेळेला किंवा प्रातःकाळच्या वेळेला जर पाऊस आला आणि अचानक उघडला, प्रातःकाळच्या वेळेला सूर्य पूर्वेला असतो, अशा वेळेला अचानक पाऊस येऊन उघडला तर पश्चिमेला काय दिसतं? इंद्रधनुष्य दिसतं. किंवा सायंकाळच्या वेळेला सूर्य पश्चिमेला असेल तर पूर्वेला इंद्रधनुष्य दिसतं. म्हणजे प्रकाश किरण आणि जल यांचा संयोग झाला. जल आणि प्रकाश किरण यांचा संयोग झाल्यानंतर त्यातून हे सप्तरंग निर्माण झाले. हे सर्व सृष्टी या सप्तरंगाने व्यापलेली आहेत. म्हणजे या सृष्टीमध्ये जे रंग दिसत आहेत आपल्या डोळ्याला, फुलांचे वेगवेगळे रंग, वृक्षांचे वेगवेगळे रंग, हे रंग कुठून आले? सूर्यप्रकाश आणि जल यांच्या संयोगातून हे रंग निर्माण झालेले आहेत. आणि वेगवेगळ्या रंगाच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आपल्याला पाहायला मिळतात. लाल रंगाचे, तांबड्या रंगाचे असेल म्हणजे जसं टमाटर असेल, गाजर असेल, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. हिरव्या रंगाचे पदार्थ असेल त्यांच्यामध्ये कोणते, हिरव्या भाज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. जांभूळ असेल, जांभळ्या कलरचे पदार्थ असेल त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. हे सर्व विटॅमिन्स त्या वनस्पतीमध्ये आले. ते कुठून आले? सूर्यप्रकाश आणि जल यांच्या संयोगातून ते वनस्पतीत आलेले आहेत. मग ते वनस्पतीच्या माध्यमातून, आहाराच्या माध्यमातून आपण ते विटॅमिन्स प्राप्त करतो. परंतु प्रत्यक्ष जल आणि सूर्यप्रकाश यांचा संयोग जेव्हा आपल्या समोर होतो, म्हणजे आपण सूर्याला जेव्हा अर्घ्य देतो, सूर्याला अर्घ्य देताना जेव्हा पाणी सोडतो खाली जमिनीवर, त्या पाण्याच्या धारीमध्ये सूर्यप्रकाश परावर्तित होतात आणि ते परावर्तित झालेले सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या शरीरावर आपले पोहोचतात त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये आपोआप तशा प्रकारचे विटॅमिन्स मिळतात आपल्याला. जे जीवनसत्व आपण पदार्थाद्वारे सेवन करतो, तो पदार्थ सेवन न करता ते जीवनसत्व सूर्यप्रकाशातून आपल्यामध्ये प्रविष्ट होतात. म्हणजे आरोग्याला पुष्टी मिळते. आरोग्यम भास्करम इच्छेत. सूर्याला अर्घ्य देण्याने आरोग्य कसं निर्माण होतं? मग वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्याला अर्घ्य देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अध्यात्म दृष्टिकोनातून प्रातःकाळी लवकर उठून सूर्याला आपण देवता मानतो. द्यू धातूपासून देव शब्द निर्माण होतो. द्यू म्हणजे देणे, देण्याचं कार्य जे करतात ते देव. आपण इलेक्ट्रिक खात्याची वीज वापरतो, इलेक्ट्रिक खातं आपल्याला बिल देतं. बिल जर आपण नाही भरलं तर
पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस, नाही ऐकलं कनेक्शन कट. सूर्याने कधी बिल पाठवलं का? आता सौर ऊर्जेवर मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू झाले. सरकारचा जोर आहे सौर ऊर्जेवर, पार वीज निर्मितीला. गावोगावी सौर ऊर्जेवर प्रकल्प सुरू झाले. सूर्याने कधी बिल पाठवलं का? सूर्याने कधी कनेक्शन कट केलं का? काय मोबदला आहे मला? कुठलाही मोबदला नाही. मग आपण मोबदला तर देत नाही आहेत, मग कृतज्ञता म्हणून ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि सूर्याला जर अर्पण केलं तर एवढी कृतज्ञता आपण व्यक्त करू शकत नाही का? एवढी आपली जबाबदारी नाही का? म्हणून सूर्याला अर्घ्य प्रत्येकाने द्यायला पाहिजे. आपली कृतज्ञ संस्कृती आहेत, कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहेत. जड भरताचं मी उदाहरण सांगत होतो. भरताने राज्याचा त्याग केला. प्रातःकाळी अर्घ्य देत असताना त्यावेळेला काही हरिण त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता आलेल्या होत्या. वाघाच्या डरकारीचा आवाज आला. ते हरिण घाबरलं. एक गर्भवती हरिण होती. त्या हरणीचा गर्भपात झाला त्या जलामध्ये, आणि ते हरणीचं असणारं छोटंसं पिल्लू वाहत वाहत आलं. हरणीचं पाळस वाहत वाहत आलं. हा भरत त्या ठिकाणी अर्घ्य देत होता. यांनी पाहिलं आणि त्या पाळसाला उचललं, झोपडीत आणलं. प्राणीमात्रावर दया करावी हे सत्य आहे, अवश्य करावी. त्या पाळसाचा जीव वाचवला हा परमार्थच आहे. परंतु आसक्त होणं हा दोष आहे. पाळसाला झोपडीत आणलं, चारा घालू लागला, त्या पाळसाच्याच भोवती राहू लागला. त्याच्यामुळं भक्तीमध्ये, साधनेमध्ये विघ्न येऊ लागलं. भरताला असं वाटायचं, मी जर ध्यानाला बसलो आणि अचानक वाघ आला आणि पाळसाला खाल्लं तर? भक्ती आराधनेमध्ये विघ्न व्हायला लागलं. पाळसामध्ये आसक्ती जडली. त्याचा परिणाम मृत्यूसमयी त्या पाळसाचं स्मरण झालं. जळ भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म घेते. ही वासना जी आहेत ना, ही पुढच्या जन्माला कारण ठरते. पाळसाचं ध्यान केल्यामुळं त्याला पाळसाच्या जन्मात जावं लागलं. जसं ध्यान करतो मनुष्य, जसं स्मरण करतो तसं बनतो. म्हणून स्मरण भक्ती, स्मरण परमात्म्याचं करावं. इतर पदार्थाचं जर ध्यान केलं तर तसं घडतं, चिंतन केलं तर तसं घडतं. इथं स्मरण शब्दाचा अर्थ ध्यान असा पण आपल्याला घेता येतो. म्हणून ध्यान करण्याकरता, स्मरण करण्याकरता एकांत का स्वीकारतात संत? एकांतात जो आनंद आहे. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तिनाः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीवना. काय आनंद आहे महाराज. जाऊन पहा एकांतात. नदी वाहत आहेत, मोरासारखे, पोपटासारखे पक्षी, त्याचा चिवचिवाट, पाण्याचा खळखळाट. मुझे बादर स्नान कराते है, सब पंछी गीत सुनाते है. स्वामी रामतीर्थ म्हणतात, स्नानाची गरज नाही. पाऊस आला की झालं स्नान. रेडिओची गरज नाही, मोबाईलची गरज नाही. सब पंछी गीत सुनाते है. पाखरांशी बोलू शकतो, वृक्षांशी बोलू शकतो, ग्रह ताऱ्यांशी बोलतो. ग्रह ताऱ्यांचं हे ज्ञान ऋषीमुनींना कुठून आलं? एकांतामध्ये पडल्या पडल्या ताऱ्यांकडे पाहता पाहता ताऱ्यांचं ज्ञान झालं. एकांतामध्ये पशुपक्ष्यांचे आवाज ऐकून ऐकून पशुपक्ष्यांची भाषा शिकलेत. साधू संत पशुपक्ष्यांची भाषा शिकले. चंद्र सूर्याची, ग्रह ताऱ्यांची भाषा शिकलेत.
जगात शिकण्यासारखं खूप आहेत. सुखम अस्ति विरक्तस्य मुनीर, एकांत जीवनात त्या ठिकाणी ध्यान बघा, काय आनंद मिळतो. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात, शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातृच्छितम नाति नीचम चैलाज न कुचोत्तरम. पवित्र स्थानी आसन लावून बसावं, असं उंच नसावं, सखल नसावं. दर्भासन, मृगासन, त्यावर धुतवस्त्र असं आसन घालून बसा. तिथं नदी असावी, पाणी असावं, मोरासारखे पक्षी असावे. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी बेट का निवडलं? एकांत. त्यावेळेला गोदावरी 12 महिने वाहत होती. मध्ये जायचं असेल तर पाणी असायचं, लोक येत नव्हते, एकांत होता, झाडी होती, मयूरादी पक्षी होते. आजही मोर त्या ठिकाणी भरपूर आहेत. पहाटे 4 वाजता जर डोळा उघडला, जाग आली तर मोरांचा आवाज येतो. कानावर डोळे उघडल्याबरोबर आवाज येतो, मोरांचा येतो. मोर पक्षी पवित्र मानलेले आहे. भगवान कृष्णाने मयूरपिच्छ धारण केलेलं आहे. जिथं मोरासारखे पक्षी आहेत, जिथं सतत पाणी वाहतं, जिथं एकांत आहेत, जिथं एखादं गुप्त शिवालय आहेत, एखाद्या महात्म्याने साधना केलेली आहेत, अशा स्थानावर जर आपण राहिलो तर आपोआप साधना होते. तिथं पळून राहिलं तरी साधना आहेत. पळून राहीन ते ठाई, उगाची संताची पायी, न मागे न करी काही, तुझी आण गा विठोबा. अशा ठिकाणी पळून राहा. आळशी असू द्या, नुसतं झोपा काढा तरी सुद्धा फायदा आहे. इथं भजन मंडळात किती लोक झोपले, हजारो लोक झोपलेले आहेत. पण झोपता झोपता ते भजनच ऐकायला मिळतंय ना. भूक लागली की पंक्तीला जायचं, बसायचं तेव्हा बसायचं, बसून कंटाळा की झोपायचं. काही काही लोकांना गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही. इथे येऊन बघा, बसल्या बसल्या झोप येईल. गोळी घ्यायचं टेन्शनच कमी होईल, कायमच्या गोळ्या बंद होतील. भजनात येऊन बसा. ज्याला झोपायचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी मनपातच झोपायचं 7 दिवस. पुढच्या वेळेला घरी गेलं की गोळी बंद. काही लोकांना डायबिटीज, बऱ्याच लोकांना आहेत. लोक दिंडीला येतात ना, 15 दिवस पायी चालले की त्यांचा कायमचा डायबिटीज जातो. बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासनमात्मनः, अशा पवित्र ठिकाणी मनावर विजय मिळवा. जितासनो, जित श्वासो, जित संगो, जितेंद्रिय. आसनावर विजय मिळवा, संगतीवर विजय मिळवा आणि ध्यान करा. कोणाचं ध्यान करायचं? स्थूल ध्यान आणि सूक्ष्म ध्यान, 2 प्रकार. स्थूले भगवते नूनम मनः संधारेत धियः. स्थूल ध्यान आणि सूक्ष्म ध्यान, भगवंताच्या सगुण स्वरूपाचं ध्यान. इथं स्मरण म्हणजे ध्यान. स्मरण शब्दाचा दुसरा अर्थ आहे ध्यान. नाथ महाराज सांगितलं, सगुण मूर्तीस न म्हणावे माईक, शास्त्र आत्यंतिक सांगत असे शास्त्र. देव ध्यान करा, विक्षेप तो वारा चित्ताची. एकनाथ महाराज वर्णन करतात. निर्गुणा होणे सगुण न्यून, म्हणते ते केवळ मूर्ख जाण. सगुण निगुण, सगुण निर्गुण दोन्ही समसमान, न्यून पूर्ण सेना. सगुणाला निर्गुणापेक्षा न्यून समजू नका. विघुरले ते तूप होय, थिजले तयापरी गोड आहेत. नाथ महाराज सांगतो, विघुरलेलं सुद्धा तूप आहे, थिजलेलं सुद्धा तूप आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे.
तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. कोण आहे हा भगवान? तो हा, तो म्हणजे निर्गुण, हा म्हणजे सगुण. त्याला मी डोळे भरून पाहिलं महाराज. तो हा विठोबा निदान, ब्रह्मादिका ज्याचे ध्यान, असा तो परमात्मा. पाऊले समान विटेवरी शोभती. वारकरी त्याचं ध्यान करतात. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. भगवंताचं सगुण ध्यान, भगवंताच्या चरणाचं ध्यान. चरणात ध्यान करता करता कटी प्रदेशाचं ध्यान, हृदयाचं ध्यान, मुखाचं ध्यान. ओंकार ध्यान. ओंकार गीतेमध्ये भगवंतानी ओमित एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण य प्रयाती त्यजन देह सयाते परमांगते. ओंकाराचं ध्यान करता करता ज्याने देह त्याग केला तो माझ्या श्रेष्ठ गतीला पोहोचतो, परमगतीला पोहोचतो. ओंकाराची सुद्धा एक उपासना आहे. ओंकाराच्या उपासनेचं थोडक्यात संक्षिप्त वर्णन करून आपण विराम देणार आहोत. गीतेमध्ये भगवंतानी ओमित एकाक्षरम ब्रह्म, ओम हे एकाक्षरी ब्रह्म आहेत असं वर्णन केलं आहे. मुंडकोपनिषदामध्ये सुद्धा वर्णन आहेत. ओमित तेवम ध्यायस्त आत्मानं स्वस्तिवह पराय तमस परस्तात. ओंकार नामाचा जप अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याकरता ओंकार नावाचा जप करायला गीतेतही भगवान सांगतात. ओमित एकाक्षरम ब्रह्म. मग हे काय सगुण